तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आज आपल्या डेअरी फार्मवर प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या टॉप ब्रीडच्या एकूण 6 गाभण वाघिणींची विक्री झालेली आहे. आज आपले सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गाव कोणतं दादा? धोंडेवाडी या गावचे आपले युवा उद्योजक किरण सावंत पाटील यांची टॉपची अर्धा डझन वाघिणींची खरेदी आहे. मित्रांनो, एकदम क्वालिटीच्या मोठ्या मापच्या आणि बिग साईजच्या टॉपच्या 3 महिन्यापासून तर 6 महिन्यापर्यंतच्या प्रेग्नेंट गाभण कालवडी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्याकडून खरेदी करून चालवलेले आहेत. तर आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया व झालेली रक्कम व्यवहार काय किमतीमध्ये झाला ही संपूर्ण आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया. तर दादा नमस्कार. नमस्कार. बरं, महाराष्ट्रातील आपला तमाम शेतकरी बांधव तुम्हाला पाहतोय. आपले एकदा शेतकरी मित्रांना तुमचा परिचय सांगा. मी किरण छगन सावंत, राहणार धोंडेवाडी, हो, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर. बरं, किती कालवडी खरेदी केल्या? 6 कालवडी खरेदी केल्या. तुम्ही स्वतः खरेदी केल्या? स्वतः खरेदी केल्या. बरं, तसेच शेट तुमचा पण परिचय सांगा. करीम काशिम मुलानी, राहणार बाळवणी, तालुका पंढरपूर, सोलापूर जिल्हा. 6 कालवडी घेतली. 6 कालवडी तुमचे मित्र आहेत ना सावंत मित्र पाटील? आहेत, सावंत. बरं, तसेच शेट तुम्हाला नाम बोलो. मेरा नाम फिरोज शेख, हां, राहणार बाळवणी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. जवळजवळच आहेत का तुम्ही राहायला? जवळ हां, भाई तुम्हाला नाम बोलो. आसिफ शेख, आसिफ शेख. राहणार बाळवणी. अच्छा, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपले शेतकरी मित्र शेख कंपनी, मोलानी साहेब आणि तसेच आपले सावंत साहेब, एकूण 4 शेतकरी मित्र खास आपल्या डेअरी फार्मवरती आले होते आणि एकदम क्वालिटीच्या जवळपास अर्धा डझन वाघिणी त्यांच्या मनपसंतीने त्यांनी सिलेक्ट करून या टॉपच्या 6 गाभण कालवडींचा व्यवहार केलेला आहे. कालवडी संपूर्ण कालवडी मोठ्या मापाच्या आहेत आणि बिग साईजच्या आहेत. कालवडी सडा पारुंब्यात हातापायात संपूर्ण गोष्टीमध्ये तब्येतीत सगळ्या गोष्टीमध्ये एक नंबर असलेल्या अशा टॉपच्या एकूण अर्धा डझन कालवडी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्या डेअरी फार्मवरती खरेदी करून चालवलेल्या आहेत. एक से बडकर एक क्वालिटीच्या आणि मोठ्या मापाच्या या 6 गाभण वाघिणींचा व्यवहार झालेला आहे. आपल्या शेतकरी मित्रांकडून आपण परिचय घेतलेला आहे आणि झालेला व्यवहार काय किमतीत झाला हे संपूर्ण माहिती आपण शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया. तर सावंत साहेब, आपला शेतकरी मित्र तुम्हाला पाहतोय लाईव्ह, तर आपल्या शेतकरी मित्रांना सांगा कालवडी काय किमतीत खरेदी केल्या तुम्ही? 6 एक कालवड 60,000 प्रमाणात 3,60,000च्या 6 कालवडी घेतलेले. 60,000 रुपये प्रति रेंजने तुम्ही या प्रतिनागाने कालवडी खरेदी केल्या. मुलांनी साहेब कशा वाटल्या कालवडी? कालवडी एक नंबर आहे, त्यामुळे आम्ही बाजूमध्ये इकडे तिकडे केलेलं नाही. हो, 2 शब्दात व्यवहार झाला. 2 शब्दात व्यवहार केलेला आहे. बर, तसेच फिरोज शेठ कसा वाटला व्यवहार? एकच नंबर आहे, काय अडचण. झालेल्या व्यवहारात समाधानी आहेत ना? वस्तू कशा भेटल्या तुम्हाला? ब्रिडीचे आहेत सगळे, क्वालिटी टॉप क्वालिटीच्या. क्वालिटी मस्त आहे ना भाई? असे भाई माल कसा वाटला? एक नंबर माल आहे. क्वालिटी आवडली ना? इतक्या लांब आल्याच्या नंतर काहीतरी समाधान वाटलं ना क्वालिटी बाबतीत? हा, हो. तर आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता, कोणाला जर कालवडी खरेदी करायची असतील घ्यायचे असतील तर घोडेगाव अनिल वायराकर यांच्या फार्म मध्ये. फार्म मध्ये येऊन घेऊन जाऊ. बरं, इथं आल्याच्या नंतर किती पाहायला भेटल्या शेट तुम्हाला फिरोज भाई? 50-60 आहे ते की. हा, त्याच्यापैकी तुम्हाला ज्या सिलेक्ट झाल्या हा, हा. त्याच खरेदी केल्या का आम्ही कोणत्या कालवडीला जोर आमच्या जबरदस्ती? मनानं आम्ही सिलेक्ट करून घेतलेत. अरे वा, धन्यवाद. आणि सावंत साहेब काय सांगू इच्छिता शेतकरी मित्रांनो, कोणाला कालवडी खरेदी करायची असतील तर? एक नंबर फार्म आहे. हो, येऊन तुम्ही सिलेक्टेड कालवडी घेऊ शकता. अरे वा, तुम्हाला तुमच्या वाघिणी आवडल्या ना एकदम क्वालिटीला? हो. मुलाने साहेब वस्तू कशा वाटल्या? वस्तू एक नंबर आहे. झालेल्या वेळात समाधानी आहेत ना तुम्ही? एक नंबर क्वालिटीच्या वस्तू मिळालेल्या आहेत. अरे वा, असे भाई ओके ना? ओके. चला, तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीत आपल्या शेतकरी मित्रांनी या 60,000 रुपये प्रति रेंजने या टॉपच्या 6 गाभण वाघिणी आपल्या फार्ममधून खरेदी करून चालवल्या आहेत. भरपूर कालवडी होते मित्रांनो, पण सावंत साहेबांसाठी आपले फिरोज भाई असतील, मुलानी साहेब असतील, तसेच आसिफ भाई असतील, यांना ज्या ज्या वाघिणी पसंत पडल्या त्याच कालवडी त्यांनी साईडला बाजूला करून त्या 6 कालवडींचा व्यवहार केला. बरोबर? बर, सगळेजण झालेल्यावर समाधानी आहेत ना? हो. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघू शकता आज आपल्या डेअरी फार्मच्या प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या एकच नंबर व्हरायटीमध्ये असलेल्या 3 महिन्यापासून तर 6 महिन्यापर्यंतच्या गाभण वाघिणी आज आपले पंढरपूर तालुक्यातील, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गाव कोणतं? धोंडेवाडी बाळवणे गावचे आपले युवा उद्योजक किरण सावंत पाटील यांची टॉपची 6 गाभण कालवडींची खरेदी. तसेच त्यांचे सहकारी मित्र फिरोज भाई शेख असतील, आसिफ भाई शेख असतील आणि मुलानी साहेब तुमचं नाव काय? हा, करीम भाई मुलानी, हे सुद्धा आज खरेदीसाठी होते. तर शेतकरी मित्रांनो, वाघिणी आवडल्या ना तुम्हाला? क्वालिटीला आवडल्या ना मुलानी साहेब? हा, अशा पद्धतीत टॉपच्या 6 अर्धा डझन वाघिणी आज आम्ही
यो उद्योजक किरण शेठ सावंत पाटील बरोबर या शेतकरी मित्राला दिलेला आहे. बरं झालेलं समाधानी आहे. मारायची काल होटेल तर पुढे तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो. एक नंबर बसून एक म्हणा. हे सगळे 2 3 4 5 6 आणि बघू शकता मित्रांनो, अशा टॉपच्या वाघिणी खरेदी करून द्यायला सुद्धा असे पार्क वन टॉपचेच वाघ लागतात. महाराष्ट्राचा बरोबर असे पाहिजे. हा एक म्हणा मोठे 1 2 3 4 5 बरोबर कर वाघिणी घ्यायला पण वाघ सगळे शेतकरी घे. ओके चला अशा पद्धतीने टॉपच्या एकूण 6 वाघिणी आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहे. 1 2 3 4 5 6 वाघिणी दाखवा एकदम व्यवस्थित. इकडून या इकडून शेवट दे चालेल हळूच. हा एकदम व्यवस्थित दाखवा सगळ्या. ही लागला अशी. व्यवस्थित भरून द्या पाठी पाठी लागली. तर अशा पद्धतीत व्यवहार झालेला आहे मित्रांनो. 60,000 रुपये प्रतिनागाने या आपल्या टॉपच्या 6 वाघिणी आज पंढरपूर येथे रवाना होत आहेत. बघू शकता सर्व टोटल कालवडी एकच नंबर, तब्येत बिब्येत हाईटला सगळ्या उच्चा पुऱ्या. बरं आपले शेतकरी मित्र झालेले व्यवहार समाधानी आहेत ना? ओके समाधानी आहेत ना? वस्तू आवडल्या ना? अजून एकदा सांगा काय रेटने खरेदी केल्या तुम्ही? 7,000 बरोबर चालेल. 60,000 रुपये प्रतिनागाने या कालवडी दिलेल्या आहेत. मार्केटमध्ये याच कालवडीला कम से कम 70 ते 75,000 रुपये प्रतिरेने या वाघिणी खरेदी करावं लागल्या आहेत. बरोबर भाई चला ओके. फिरोज भाई, शेटचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला? आणि गोठ्यात आल्यावर तुम्हाला कालवडी बघायला भेटल्या ना भरपूर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट फिरोज शेठ, जो व्यवहार झाला तोच आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला का तो दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याची साईड जो आहे तोच आहे. चला ओके. जय महाराष्ट्र. चालेल. जय महाराष्ट्र.